सगळे पुरावे तुम्ही बघितले पाहिजे। बांधवांनो, ह्या रोहिंग्या मुसलमानांसाठी जर हे सगळं घडतंय तर ह्या रोहिंग्या मुसलमानांचं प्रेम आहे कशाला आमच्याकडे? हा हैदराबादचा ओवेसी म्हणतो की ह्या रोहिंग्यांना जर दिल्लीत जागा नसेल तर हैदराबादला या। अरे हैदराबाद तुझ्या बापाचा नाही, आमच्या सरदार वल्लभभाई पटेलांनी तो आर्मी ऍक्शन करून भारतात विलीन केलेला आहे। रजाकारांचा हैदराबाद नाही आहे, भाग्यनगर आहे आमचं ते। आज आमच्याकडचे नालायक अशा प्रकारचे राजकारणी, तो मुंबऱ्याचा टी शर्ट घालतो सेव्ह गाझा सेव्ह पॅलेस्टाईन, त्याला लाज वाटते का? बांगलादेशात हिंदू मरतायत तर सेव्ह बांगलादेशी हिंदूज, म्हणजे सेक्युलर वादामध्ये पॅलेस्टाईनला वाचवलं पाहिजे, गाझाला वाचवलं पाहिजे आणि मग बांगलादेशातल्या हिंदूंना कोणी वाचवलं पाहिजे? आणि म्हणून यासाठी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। मी प्रधानमंत्र्यांचंच वक्तव्य तुम्हाला नेटवर जाऊन वाचा। त्यांनी 2014 मध्ये आसाम मध्ये भाषण करताना सांगितलं होतं की ज्या दिवशी मी प्रधानमंत्री बनेन 16 मेला माझा शपथविधी आहे, बांगलादेशींनी आपल्या बॅगा भरून ठेवल्या पाहिजेत। माझं एवढंच म्हणणं आहे प्रधानमंत्र्यांना, 2014 चे 2024 झाले, आता 16 मे येणार आहे। 10 वर्ष आम्ही दिली तुम्हाला, परंतु महाराष्ट्रातलं आत्ताचं आलेलं सरकार बांगलादेशींनी निवडून दिलंय का? काल दिल्लीमध्ये आलेलं सरकार बांगलादेशींनी निवडून दिलंय का? जर ते सरकार हिंदूंनी निवडून दिलंय तर बांगलादेशी हद्दपार झाला पाहिजे, 16 मेच्या अगोदर बाहेर झाला पाहिजे। आणि म्हणून या दृष्टीने हा 16 मेचा दिवस आपण लक्षात ठेवला पाहिजे। हा आंदोलन अजून आपण व्यापक केलं पाहिजे आणि सरकारला आपल्या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना हे सांगितलं पाहिजे की जर 16 मे पर्यंत आपल्या भागातले बांगलादेशी बाहेर काढायचा प्रयत्न नाही झाला तर मग आम्ही बाहेर काढायसाठी प्रयत्न। आणि सरकारला शोधणं फार कठीण नाहीये। माझा नातेवाईक जिकडे राहतो तिकडेच मी फोन करतो, माझा नातेवाईक तुळजापूरला राहतो मी तुळजापूरला फोन करतो, माझा नातेवाईक मुंबईला राहतो मी मुंबईला फोन करतो। पोलिसांना फार शोधायची गरज नाही, भारतातून बांगलादेशात किती फोन जातात बघा, आणि ज्यांचे फोन जातात त्यांचं आयडी तपासून बघा। त्यांना तुम्हाला शोधायची गरज नाही, कॉम्बिंग ऑपरेशन करायची गरज नाही। ज्याने बांगलादेशला फोन केला त्याला बांगलादेशला तसंच पाठवा। आणि म्हणून या दृष्टीने आता याचा शोध घ्यायची गरज नाहीये। इंटरनेट आहे, आधुनिकता आहे, याचा वापर करा आणि बांगलादेशी लोकांना भारतातून हद्दपार करा। आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आपण जिथे सायकलचं पंक्चर काढतो, जिथून भाजी घेतो, जिथून फळं घेतो, त्याला विचारलं पाहिजे कुठला आहेस तू, कुठून आलेला आहेस, कधी आलेला आहेस। काल मुंबईमध्ये 9 बांगलादेशी पकडले, त्यांचं जन्माचं प्रमाणपत्र कुठलं? रत्नागिरीतल्या शिरवई गावातलं। अरे तू बांगलादेशी, तुला मराठी येत नाही, तुला चिपळूणची कोकणी येत नाही आणि तुझा जन्म शिरवई गावात झाला, कसा काय? आज ज्या सरपंचांनी, ज्या तलाठ्याने त्या बांगलादेशींना जन्माचं प्रमाणपत्र दिलं त्यांना महाराष्ट्र सरकारने सस्पेंड केलेलं आहे। आणि म्हणून या लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे बांगलादेशी आहेत, ज्यांना प्रमाणपत्र दिलं जाते त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला। आणि म्हणून बंधूंनो, हा मोर्चा, हा प्रारंभ आहे, ही सुरुवात आहे आपल्या आवाजाची, परंतु आपणही जागृत राहायला पाहिजे। केवळ प्रशासन आणि सरकारनेच काम केलं पाहिजे असं नाही, हा देश माझा सुद्धा आहे। या देशामध्ये
आपलं कुटुंब राहतंय, जर ते सुरक्षित राहायचं असेल तर जे आज रोहिंग्या मुसलमान बर्मामध्ये करतायत, जे आज बांगलादेशामध्ये बांगलादेशी मुसलमान करतायत, ते उद्या पुण्या मुंबईत व्हायला वेळ लागणार आहे. आणि म्हणून देश सुरक्षित ठेवायचा असेल, हिंदू सुरक्षित ठेवायचा असेल तर हा इल्लीगल आलेला बांगलादेशी हद्दपार झाला पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. इतकंच बोलतो आणि थांबतो. जय भवानी, जय तू, जय तू, जय तू, जय तू. धन्यवाद रमेशजी. यानंतर हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा संयोजक महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक हरिभक्तपरायण दत्तात्रय चोरगे महाराज हे आपल्या समोर त्यांचे विचार मांडतील. मी चोरगे महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर त्यांचे विचार मांडावेत. सर्वांना रामकृष्ण हरी. अरे वा. तर ह्या ठिकाणी मला खूप धावपळ झाली. काल एकादश असल्यामुळे पंढरपूरहून मी धावपळ करत आलो, उशीर झाला, त्याबद्दल प्रथम क्षमा मागतो सर्वांची. तर ह्या ठिकाणी आपण सर्वजण हिंदू राष्ट्र जागृती समिती यांच्या वतीनं या ठिकाणी बांगलादेशीला, जे बांगलादेशी आपल्या भारतात घुसलेले आहेत, त्यांना हकलणं हा आमचा प्रमुख मुद्दा राहील. आता सुनील दादांनी, त्यांनी, रमेशजींनी सांगितलेलं आहे. मी याविषयी जास्त बोलू शकत नाही, वेळ कमी आहे. परंतु महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने एवढं सांगतो की आमची मंदिरे सुरक्षित राहिली पाहिजेत. आणि आमची मंदिरं जर सुरक्षित राहायची असेल तर या बांगलादेशी घुसपैठींना ओळखा. आणि आपल्या गावामध्ये, आपल्या घराच्या शेजारी ज्या रूम्स भाड्याने दिलेले असतील, कोणी दिलेले असतील, त्या रूम चेक करा, त्यांचे ओळखपत्र काढा. आणि भाज्याच्या गाड्या किंवा काही कुठल्याही पद्धतीने ते घुसलेले, यांना खरं तर प्रशासन सुद्धा याच्यावरती काळजी घेत नाही. मध्येच एक अधिकारी, देवरे नावाचे अधिकारी या ठिकाणी निलंबित केलेले आहेत. प्रशासनाने सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. देव, देश, धर्म याच्या अधोरेखित खाली त्यांनाही देव आणि देश आणि धर्म आहे. प्रशासनात असले म्हणून काय झालं, त्यांनी देशाचं प्रथम नागरिक आहे आणि देशाचं प्रथम काम केलं पाहिजे. या लोकांना पाठीमागं घालणं, त्यांना सर्टिफिकेट देणं, त्यांना ओळखपत्र देणं, त्यांना भारतीयाचं नागरिकत्व देणं हे यांचं काम नाहीये. आणि ह्याच्यावरती आपण सर्वांनी लक्ष ठेवायचं अशी माझी कळकळीची विनंती या ठिकाणी राहील. तसेच आपण सर्वांनी प्रमुख मुद्दा म्हणजे बांगलादेशी जिथे असतील त्या ठिकाणची माहिती या समितीला नक्की द्यावं ही मी विनंती करतो. या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी ही समिती 100% त्यांना हुसकावण्याचं काम करणार आहे. आणि आपण सर्वांचा पाठिंबा आहे की हे गेलेच पाहिजेत. कारण आमच्या हिंदूंना त्या बांगलादेशात अनन्वित अत्याचार होतो. आम्ही कवर छळ करायचा, ह्या छळाचा प्रतिकार केलाच पाहिजे. आम्ही सहन करण्याची काय गरज आहे. आमच्या देशात येऊन तुम्ही आरामशीर राहताय, प्रमाणपत्र घेऊन राहताय, इथलं खाताय, रेशनिंग खाताय, फुकट खाताय आणि आमच्यावरच उलट्या दंड्या करताय. हे चालणार नाही, हे आम्ही खपवून घेणार नाही. प्रशासनाने माझी विनंती आहे की महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं आपण याची दखल घ्यावी. आपण याची दखल घेतली नाही तर अजूनही मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल ही मी त्यांना त्या ठिकाणी ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज.